आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट गो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रूट गो, दाबून खा. सॉरी. नमस्कार. लोकलाईव्हच्या लोकचर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज लोकलाईव्हच्या लोकचर्चेचा खरा विषय आहे जळगाव शहराचा ज्वलंत विषय गाळेधारक. आणि या गाळेधारकांनी 2010मध्ये करार संपला. 2012पर्यंत काही मार्केटला एक्सटेन्शन करून त्यांच्याकडनं भाडे वसुली झाली. मात्र 2012 पासून आजपर्यंत गाळेधारकांनी 1 रुपया देखील महापालिकेत भरलेला नाही, अशा प्रकारची ओरड. आणि त्यामुळे या जळगाव शहराचा विकास खुंटला आहे असाही प्रकारचा आरोप या गाळेधारकांवरती होतोय. आडमुठेपणाची धोरणाची भूमिका आहे ती कोणाची आहे? प्रशासनाची आहे, गाळेधारकांची आहे, राजकारण्यांची आहे की या शासनाची आहे? कोणाची ही भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शांताराम सोनवणे. डॉक्टर शांताराम सोनवणे हे जळगाव शहर गाळेधारक संघटना जी आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. या कोर कमिटी आहे, या सगळ्या मार्केटचे कोर कमिटी आहे आणि या कोर कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. भास्कर मार्केटचे आपण अध्यक्ष देखील आहात. आपल्या दोघांचे या लोकलाईव्हच्या चर्चेमध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. 2012 पासून जळगाव शहरामध्ये असलेले 14 अधिक 4 18 मार्केट आणि या 18 मार्केटच्या 2012 पासूनचे जे टॅक्सेस आहेत ते आपण भरलेले नाहीत आणि त्यामुळे या जळगाव शहराचा विकास खुंटलेला आहे अशा प्रकारचा आरोप हा सातत्याने केला जातो आहे. सुरुवातीला तुमची भूमिका या संदर्भात काय आहे? हा जो आरोप होता आहे की गाळेधारक भाडं भरत नाहीत, हा चुकीचा आरोप आहे. कारण 2012पर्यंत आमच्या गाळेधारकांनी अत्यंत नियमितपणे ते गाळ्याचं भाडं आणि सर्व प्रकारचे जे कर आहेत असे सर्व मिळून वर्षी आमच्या गाळेधारकांनी भाडं नियमित भरलेलं आहे. 2012पर्यंत तर 2018पर्यंत हेतू पुरस्कार आमच्या गाळेधारकांकडून त्या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी स्वीकारलेलं नाही. कारण त्यांना हेच दर्शवायचं होतं की गाळेधारक भाडं देत नाहीत आणि अनधिकृतपणे यांनी ताबा ठेवलेला आहे असं त्यांना दाखवायचं होतं आणि पुढील कारवाई त्यांना करायची होती. म्हणून त्यांनी गाळेधारक भाडं भरत नाही अशा प्रकारचा प्रचार केला. हा खोटा आहे. खरं म्हणजे 2012 ते 2018पर्यंत मी शेवटचा एक पर्याय दिला होता की 2012 ते 2012पर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही भाडं घेत होतात त्याच्या 3 पट 4 पट तुम्ही भाडेवाढ करून आमच्या गाळेधारकांकडून तुम्ही भाडं घेऊन टाका 2018पर्यंत आणि आम्ही सर्व ज्या 14 मार्केट जे आहेत त्यांच्या सर्वांच्या चाव्या आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करतो. 2018 नंतर ज्यांना गाळे ठेवायचे असतील ते ठेवतील आणि ज्यांना नाही ठेवायचे ते ठेवणार नाहीत अशा पद्धतीने. आणि 2012 नंतरसुद्धा आमच्या गाळेधारकांनी 2012पर्यंत ज्याप्रमाणे भाडं घेत होते त्याप्रमाणे आमचे गाळेधारक अनेक वेळा पैसे घेऊन गेलेत नगरपालिकेमध्ये, पण त्यांनी ते स्वीकारले नाही. चेक्स पाठवले आमच्या गाळेधारकांनी, नियमित चेक्स पाठवले, तर आम्ही तुमच्याकडे मागणी केलेली नाही म्हणून ते चेकसुद्धा त्यांनी परत पाठवलेत. मग यामध्ये चूक कोणाची आहे हे नागरिकांनी समजून घ्यावं. आणि राहिला प्रश्न जळगाव शहराच्या विकासाचा, तर आम्ही आजही भाडं भरायला तयार आहेत, पण शासनाने ज्या पद्धतीने ती बिलं दिलेली आहेत ती लाखो रुपयाची बिलं आहेत. ते हे 14 मार्केट अव्यावसायिक किंवा अविकसित मार्केट्स म्हणून याचा ठराव झालेला आहे. त्याचा विचार या शासनाने करावा
आणि त्या पद्धतीने त्यांनी 2012पर्यंत ज्या पद्धतीने भाडं घेत होते त्याच्या 3 पट 4 पट भाडं घ्यावं. आम्ही ते भरायला तयार आहोत. त्यांनी लाखो रुपयाची जी बिलं दिलेली आहेत, आज ते बिलं भरणं शक्यच नाही. कारण ही जी 14 मार्केट्स आहे, या ठिकाणी जे व्यवसाय करत आहेत, अगदी हातावर पोट भरण्यासारखा व्यवसाय आहे. तर ते दिवसातनं समजा आपण 400,000 रुपये जरी कमवले असं समजूया आपण, 30,000 रुपये, पण त्यामध्ये मुलाबाळांचे कपडे लत्ते आजार, त्यांचे शिक्षण, त्याचप्रमाणे उपर मुलं मुली असतील त्यांचा लग्नाचा प्रश्न, वृद्ध आईवडील असतील त्यांच्या औषधीचा प्रश्न, त्यांना सांभाळण्याचा प्रश्न, हा एवढा मोठा खर्च ते याच्यामधनं भागवतायत, ते कसे तरी जीवन जगतायत. तर याचा विचार शासनाने आणि प्रशासनाने दोघांनी केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही जसं आता सांगितलं की हा प्रचार केला जातो आहे की तुम्ही भाडं भरत नाही, परंतु कोर्टानेच तसे आदेश केलेले आहेत की आपण पैसे भरलेले नाहीत, पहिले पैसे जमा करा, नंतरच पुढच्या कारवाई करा. नाही, पण अन्यायकारक जर भाडं मागत असतील तर कसं भरायचं हा एक प्रश्न आहे. पूर्वी ज्याप्रमाणे वर्षाचं भाडं 6,000 रुपये येत होतं, सर्व टॅक्सेस धरून वर्षाला 6,000 रुपये भाडं भरायचं. पण आज त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या अटीप्रमाणे आज जवळजवळ 1.5 लाख रुपये वर्षाचं भाडं येत आहे. म्हणजे महिन्याला त्याचा किती येतो आहे खर्च. त्या प्रमाणात महागाई पण वाढली ना. महागाई किती वाढली, पुन्हा मंदी आहे, जागतिक मंदी आहे, व्यवसाय होत नाही. शाहू मार्केटचे समोरचे दुकानं जरी रोडला टच आहेत, पण त्यासुद्धा अगदी केव्हा तरी एखादा ग्राहक येतो. आणि मधली जी बरीचशी दुकानं इथं बंद आहे आज, आणि त्यामध्ये झेरॉक्स करणारे आहेत, त्याचमुळे चहा विकणारे आहेत, एक सिंगल शिविंग मशीन हातावर पोट असलेले असे काही व्यापारी व्यावसायिक त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. ते कसं भरतील? लाखो रुपयाची बिलं कुठून भरतील ते? कशा प्रकारची बिलं तुम्हाला अपेक्षित आहेत? मी सांगितलं त्याचप्रमाणे की 2012पर्यंत तुम्ही त्या पद्धतीने भाडं घेत होतात, त्याच पद्धतीने भलेही त्यामध्ये तुम्ही 3 पट 4 पट वाढ करा. म्हणजे 6,000 असेल विथ ऑल टॅक्सेस, 6,000 3 पट 4 पट करा, म्हणजे 24-25 हजार घ्या, 50,000 घ्या वर्षाला. तेही मी सांगेन आमच्या गाडीधारकांना की ठीक आहे 50,000 वर्षाच्या भाड्याप्रमाणे भरून टाका. पण इतकं त्याच्यापेक्षाही किती जास्त येत आहे. 25 लाखापासून सुरुवात येते. 13 लाख आज 13 लाख शाहू मार्केटला 13 लाख, भास्कर मार्केटला 6x8 अशी दुकान आहे. पेटी पॅक ज्याला आपण म्हणतो, एका वर्षाचं 3.5 लाख रुपये. संजयजी, जसं यांनी सांगितलं भाड्याचा विषय झाला, पण या नगरपालिकेने सुद्धा खूप प्रयत्न केलेत, वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केलेत. म्हणजे किती 22-25 ठराव झाले, जवळजवळ 20-22 ठरावाच्या वर त्यांनी केलेत की जेणेकरून या गाळेधारकांचा प्रश्न मिटला पाहिजे. तरी मिटत नाही. असे कोणकोणते ठराव आहेत, काय त्या ठरावांविषयी तुमच्या माहिती आहे ती जरा सांगा. गाळेधारकांचा प्रश्न हा असा आहे की 2004 साली हीच महानगरपालिका, हीच बॉडी, सर्व यांनी 2004 साली 4 मार्केटचा जेव्हा करार संपला, भास्कर मार्केट, श्यामाप्रकाश मुखर्जी मार्केट, नंतर जुने शाहू मार्केट, यांचा करार संपला, तर स्थायी समितीमध्ये यांनी रीतसर भाडेवाढ करून तो ठराव स्थायी समितीत पास करून 9 वर्षाची मुदतवाढ दिली. तर त्याचप्रमाणे यांना गाळेधारकांना 2010 पासून अपेक्षित होतं किंवा 2010 स्थायी समितीमध्ये ठराव ठेवायचे. उदाहरणार्थ फुले मार्केटचा संपला ठराव, चर्चा होते पदाधिकारी, अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये, आणि ठराविक जी भाडेवाढ मंजूर होते, रेडी रेकनर असो, घसारा असो, सर्व कॅल्क्युलेट करून जी भाडेवाढ मंजूर होते ती सर्वानुमते मंजूर होऊन स्थायी समितीत तो ठराव केला जातो. स्थायी समिती अध्यक्ष त्याला मंजुरी देतात. तो ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर ती भाडेवाढ त्या व्यापारी संकुलाला लागू होते. हा प्रथम नियम आहे महानगरपालिकेचा. पहिला नियम हा आहे की स्थायी समितीमध्ये हा ठराव भाडेवाढीचा पास होतो. कुठल्याही, आता तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही याच्यात बघा, मुंबईला दर महिन्याला स्थायी समितीमध्ये 10 ते 15 व्यापारी संकुलांचे भाडेवाढ मान्य विषय ठेवलेले असतात. मग हा वादाचा प्रश्न होऊच शकत नाही. आणि राहिला प्रश्न जुने भाडे आणि त्यात भाडेवाढ करून ती भाडेवाढ रेग्युलर, आजपर्यंत कधी हा प्रश्न जाणवला का? 2009-10 पर्यंत हा प्रश्न जाणवला का की कुठल्या मार्केटची मुदत संपली, लोकांना तर माहिती नसायचं की आपले करार केव्हा संपताय, केव्हा एक अर्ज दिला की महानगरपालिका ठराव करायची आणि तो भाडेवाढ मंजूर करायची. आजपर्यंत हा कधी प्रश्न जाणवलेला नाही. आणि राहिला प्रश्न, आता तुम्ही जर मॅनिक्युलेट करून 2012 पर्यंत सर्व व्यापारी संकुलांना एकत्र आणून 2012 नंतर तुम्ही जर ठराव करत असाल किंवा 40 नंबरचा ठराव, हा ठराव, तो ठराव,
म्हणजे तुम्हाला व्यापारी संकुल विकायचे ही तुमची भावना होती. व्यापारी संकुल विकायचे जेव्हा विकायचे म्हणजे ज्याच्या काढून हे व्यापारी संकुल विकायचे जेव्हा जेणेकरून उत्पन्न वाढेल. पण मग हा व्यापारी कुठे जाईल? जेव्हा मार्केट बांधले तेव्हा प्रत्येक गाळेधारकाने त्याला ना परतावा रक्कम म्हणून त्या मार्केटला प्रॉफिट मध्ये ठेवून ती रक्कम दिलेली आहे. समजा उदाहरणार्थ सेंट्रल फुले मार्केट बांधलं तर त्या मार्केटची रक्कम पूर्ण होऊन त्या नगरपालिकेकडे तेवढी रक्कम उरलेली आहे. भास्कर मार्केट असो, शाहू मार्केट असो, आंबेडकर मार्केट असो, गांधी मार्केट असो, कुठल्याही गाळेधारकाने मग त्या काळात त्याने जर प्रायव्हेट दुकान घेतलं असतं, समजा 2 लाखाला त्याने प्रायव्हेट दुकान घेतलं असतं, त्याची आज 2 कोटी किंमत राहिली असती. 40-50 वर्षापूर्वी जर त्याने 2 लाखाला प्रायव्हेट जागा घेतली असती. हा महानगरपालिकेने विचार करावा किंवा यांच्याकडनं आपण ना परतावा रक्कम म्हणून रक्कम घेतलेली आहे, यांना आपण आजपर्यंत इथे यांनी बिझनेस केलेला आहे, यांनी कुठल्याही आपल्याला कुठलीही आणि महानगरपालिकेच्या करार संपताना एक अट असते, बेजबाबदार वर्तन करणे, त्याने काही मारामाऱ्या करणे, दुसरा व्यवसाय करणे, तर तुम्ही त्याला काढू शकतात किंवा कराराचा भंग केला असेल तर तुम्ही त्याला त्या जागेतनं तुम्ही त्याला काढू शकता. असा महानगरपालिका अधिनियमातच तसा नियम आहे. तुम्ही कमी पडला नाहीत कोर्टापुढे हे सगळे विषय मांडण्यासाठी? कोर्टाला तुम्ही 79 कोर्टाला कसं असतं, कोर्ट कायद्याप्रमाणे चालतं. कोर्ट कायद्याप्रमाणे चालतं. हे जसे तुम्ही विषय आता मुद्दे मांडतात आहेत हे कायद्याला धरून नाहीत का? कोर्टाने म्हटलंय किंवा जेव्हा जुलै 2017ला कोर्टाने निकाल दिला तर जुलै 2017ला कोर्टाने सर्वांना त्याच्यात म्हटलेलं आहे की माननीय आयुक्तांकडे काही पेंडिंग असतील, माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे काही पेंडिंग असतील, शासनाकडे काही पेंडिंग असतील, तर त्या राज्यमंत्र्यांकडे काही पेंडिंग असतील, जे अपील गाळेधारकांचे ज्या संबंधित अधिकाऱ्याकडे पदाधिकाऱ्याकडे प्रलंबित असतील तर त्यांनी तात्काळ त्यावर निर्णय घ्यावा. कोर्टाने असं कुठेही म्हटलेलं नाही की यांच्याकडनं 5 पट दंड वसूल करा किंवा यांना 5 पट दंड लावा. आणि मी तर म्हणेल दादा, आपण क्लास 1 अधिकारी होतात महानगरपालिकेचे, 5 पट दंड आपण इतिहासात कोणाला लावला का? गेला कोणाला? 2% शास्ती तुम्ही लावू शकता. 2% 5 पट दंड हा महानगरपालिकेच्या इतिहासात कोणी लावू शकत नाही. दंड घेऊ नका, वसूल करू नका किंवा काय करू नका, हे कोणत्या निकालामध्ये असं कोर्टाने म्हटलेलं की यांच्याकडनं वसूल करू नका म्हणून? नाही, वसूल करू नका असं नाही. कोर्टाने म्हटलं कायदेशीर कारवाई यांच्यावर करा. अच्छा, किती प्रमाणात वसूल करा असं कुठेही म्हटलेलं नाही. प्रमाणात वसूल करा. तुमचा आक्षेप फक्त किती प्रमाणात वसूल करावा याच्यासाठीच आहे. मुळातच 40 नंबरचा ठराव चुकीचा आहे. हा, मी मध्ये असं ऐकलं की खतरनाक ठराव 40 नंबर म्हणजे काय? की 40 नंबरचा ठराव म्हणजे कसं आहे, किंवा तुम्ही त्या वर्षाचा रेडी पकडला. आता समजा उदाहरणार्थ तुम्ही खरोखर जर प्रामाणिकपणे ठराव केला तर तुम्ही रेडी रेकनरला घसारा असतो. रेडी रेकनरला एक सूत्र आहे की जिथे तुम्ही रेडी रेकनर पकडाल, 100 रुपये जर रेडी रेकनर तुम्ही उदाहरणार्थ पकडला आणि त्या बिल्डिंगला जर 60 वर्ष झालेली असतील तर 60 रुपये मायनस होतील. त्या बिल्डिंगची 40 रुपये किंमत होईल. 40 रुपयावर तुम्ही 8% त्याला भाडे आकारणी करा. यांनी मुळातच काय केलं, त्याचा पोटमाळा पकड, त्याचा हे पकड, त्याच्या काय असेल ते बिलकुल त्याला वाढवून वगैरे सगळं करून त्याची आकारणी करून आणि त्याला 5 पट दंड. रेडी रेकनरला यांनी कुठेही घसारा पकडलेला नाही. मुळात 40 नंबर ठरावच चुकीचा आहे. प्रशासनाकडनं जो ठराव आलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे. तेव्हा सर्वानुमते सदस्यांनी त्याला विरोध जर दर्शवला असता की नाही कापडणी साहेब, हा ठराव चुकीचा आहे, तुम्ही याच्यात घसारा पकडा, तुम्ही याच्यात सर्व कॅल्क्युलेशन करा. जळगाव शहर हे गाळेधारकांवर पुढे आलेलं आहे की जळगाव शहरात आम्ही एवढ्या 2500 गाळेधारकांना खाली करू शकत नाही. तर त्यांनी कापडणी साहेबांनी पण विचार केला असता, नाही हा आपण खरोखर चुकीचं करतोय, रेडी रेकनरला घसारा पकडला पाहिजे. त्यांनी रेडी रेकनरला घसारा न पकडता तो ठराव केला. तो त्या ठरावाला 5 पट. आणि कोर्टात कसं असतं, कोर्टात तुम्ही सांगितलं जातं, मग कोर्टाला काय आहे की याच्याकडे 500 रुपये बाकी, कोर्टमध्ये भरून दे बाबा. कोर्ट कशाला म्हणेल की हे काय 500 रुपये कसे कॅल्क्युलेट केले? कोर्टाला काय नियम आहे ना. आणि महानगरपालिकेच्या इतिहासात जर त्या वेळेच्या सदस्यांनी जर हा प्रश्न विरोध केला असता की नाही साहेब, हे 2500 गाळेधारक गुणिले 10 हे 25,000 लोकांचा शहराचा प्रश्न आहे, तुम्ही याच्यावर आम्ही निर्णय देऊ शकत नाही, आम्ही हा ठराव करू शकत नाही. कायदा कायद्याच्या बाजू असतो. आणि उदरनिर्वाहाचं साधन जळगाव शहर, आम्ही यांना टेबल टाकून दुकाने दिलेली आहेत. यांनी जर तेव्हा प्रायव्हेट दुकानं घेतली असती तर आज 1 करोडपती राहिली असते. आम्ही हा ठराव करू शकत नाही. आम्ही यांना ठराविक जी भाडेवाढ आहे किंवा ठराविक यांच्याकडनं काय प्रीमियम घ्यायचा आहे तो आम्ही मिळून ठरवू आणि तुम्हाला ठराव करू. आणि तो प्रीमियम आम्ही 2500 गाळेधारकांकडनं वसून जळगाव महानगरपालिकेचं कर्ज नील करू. असं जर तेव्हा 70 नगरसेवकांनी कापडणी साहेबांना सांगितलं असतं तर कोणाची हिंमत नव्हती कोणत्याही अधिकाऱ्याची की 70 नगरसेवकांच्या
जर नगरसेवकांना आयुक्त परत बोलवण्याचा अधिकार असतो तर नगरसेवकांना त्यांना आपल्या मागणी पुढे झुकवण्याचा सुद्धा अधिकार पाहिजे. याच्यामध्ये जसे एवढे 20-25 ठराव झालेत, त्यातला तुम्ही खतरनाक 40 नंबर ठराव सगळा सांगा. कोणता ठराव चांगला आहे? 1231 ठराव करा, 1237 करा, 1257 ठराव, हे जे ठराव आहे किंवा तुम्ही त्या ठरावात काय विशेष असं? ती 2012चा डिरेक्टर त्याला घसारा ऍज कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. तो ठराव आजही जिवंत आहे, तो शासनाकडे आहे. विखंडित झाला नाही तो? नाही, विखंडित नाही झाला तो. हे जेव्हा नवीन ठराव करतात तेव्हा यांना जुने सर्व ठराव विखंडित करावे लागतात. त्यामुळे शासन काय म्हणतं की तो ठराव विखंडित झालेला आहे वा 1231. पण हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. हायकोर्टाच्या एका ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे की फुले मार्केटच्या 7-8 व्यापाऱ्यांनी टाकलेल्या याच्यात म्हटलेलं आहे की 1231 वर तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुम्ही 1200 जे ठराव व्यापार, आणि कोर्टाने प्रत्येक ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा करा आणि निर्णय घ्या. हा निर्णय प्रलंबित ठेवू नका, की त्यांनाही मारू नका आणि तुम्ही तुमचं नुकसान करू नका, आणि सुवर्णबद्ध काढून हा प्रश्न मार्गी लावा. आपण अध्यक्ष म्हणून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत आणि काय काय आतापर्यंत त्याच्यावरती उपाय निघालेत? 2012 पासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत की आमच्या गाडेधारकांना न्याय मिळावा. तर त्या दृष्टिकोनातनं जेव्हा जेव्हा नवीन आयुक्त साहेब आलेत त्यांच्या भेटी घेऊन त्यांना लेखी निवेदनं दिली, त्यांना विनंती केली. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा नवीन महापौर आलेत त्यांनासुद्धा भेटून त्यांनासुद्धा आम्ही निवेदनं दिली. आपले सुरेशदादांचे खान्देश आघाडीची सत्ता असताना आम्ही सुरेशदादांनासुद्धा 2-3 वेळा धुळ्याला जाऊन भेटलो. त्यांनी आम्ही विनंती केली. त्यांनीसुद्धा आम्हाला शब्द दिला होता की मी तुमच्याबरोबर आहे, म्हणजे गाडेधारकांबरोबर आहे. गाडेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील असेलच, असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यानंतर मग आपल्या जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनीसुद्धा प्रयत्न केले की या गाडेधारकांना न्याय मिळावा. या दृष्टिकोनातनं शासनापर्यंत ते पोहोचले. तिथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी या गाडेधारकांचा प्रश्न मांडला आणि त्या दृष्टिकोनातनं महाशय मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातनं लेखी निवेदन त्यावेळेला विधानसभेमध्ये दिलेले आहे. पण त्याला वेळ लागेल. तोपर्यंत शासनाने किंवा प्रशासनाने थांबावं, जोपर्यंत कायद्यामध्ये बदल होत नाही. घाई कशासाठी करायची, का घाई करायची, तर तोपर्यंत थांबावं. म्हणजे ज्या ठिकाणी गाडेधारकांचं हित आहे, खरं म्हणजे कायदे जे आहेत हे कायदे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातनं बनवलेले आहेत. बरोबर. जनतेला प्रस्थापित करण्यासाठी बनवलेले आहेत, विस्थापित करण्यासाठी नाही. तर आम्ही त्याचप्रमाणे मग नाथाभाऊ खडसे हे मंत्री असताना त्यांनाही भेटून आम्ही निवेदनं दिली, त्यांनाही विनंती केली आणि त्यांनीसुद्धा महाशय मुख्यमंत्रीपर्यंत ते निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे आपले जगवानी साहेब आहेत MLC मागचे, त्यांनीसुद्धा प्रयत्न केलेत. शेवटी आम्ही मग चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांनाही भेटून आम्ही सर्व गाडेधारकांनी निवेदन दिलं. गिरीश भाऊ महाजन यांनासुद्धा आम्ही भेटलो, त्यांनी निवेदन दिलं आणि गिरीश भाऊ महाजननीसुद्धा सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका. तसं पालकमंत्री चंद्रकांत दादासुद्धा मागे पेपरात सुद्धा बातमी येऊन गेली की गाडेधारकांनी चिंता करायची गरज नाही, आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ, त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेऊ. तर या सर्व मंडळीवर आमचा विश्वास आहे. मंडळीवर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. फक्त अडचण हायकोर्टाची आहे. तर हायकोर्टामध्ये सुद्धा कशा दृष्टीने मांडणी करता येईल या दृष्टीने सुद्धा शासनाचे प्रयत्न चालू आहेत. त्या ठिकाणी ते गाडेधारकांचा प्रश्न मांडणार आहेत की अशा पद्धतीने आम्ही कायद्यात बदल करत आहोत, तोपर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही गाडेधारकांच्या दृष्टिकोनातनं. तर असं सर्वांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला निश्चितच न्याय मिळेल. असं अध्यक्ष महाराज, आपण आता जसं सांगतात की त्या पद्धतीनुसार आपण आयुक्त, आमदार, कलेक्टर, मुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री, या माजी आमदार सगळ्यांना भेटलो. सगळ्यांनी तुम्हाला तोंडाला पानं पुसली असं वाटत नाही? नाही, असं मला वाटत नाही, कारण माझा विश्वास आहे. लक्षात ही म्हणजे कारण मी असं यासाठी म्हणतोय की आता अल्टिमेट दिलेला आहे. 27 डिसेंबर त्यांनी दिलेला होता. 27 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्याकडे मागणी केलेली पूर्ण रक्कम नाही भरली तर तुमचं दुकान सील होईल, असे आपले सध्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे साहेबांनी तसं सांगितलेलं आहे. आपण त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला की डांगे साहेबांनी अल्टिमेटम दिलेला आहे जप्ती करण्याच्या दृष्टिकोनातनं, पण त्यावेळेला आपल्या जळगाव शहराच्या शांततेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल.
कायदा सुव्यवस्था बिघडू शकेल याचा विचार आपण करायलाच पाहिजे. तर जळगाव शहरामध्ये शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्था असावी या दृष्टिकोनातून सुद्धा त्याने अधिकाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणे बरोबर आहे. कोर्टाचा अवमान होणार नाही. कोर्टाचं अवमान त्यांना विनंती करायची, त्यांनी काय शासनाच्या वतीने विनंती करायची की आम्ही असंच कायद्यामध्ये बदल करत आहोत, तोपर्यंत आम्ही गाडेधारकांच्या दृष्टिकोनातनं विचार करत आहोत. त्याच्यामध्ये असाही उल्लेख आहे, तुम्ही मगाशी जो कोर्टाचा निकालाची सगळी माहिती दिली संजयराव, की त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये असं वाक्य आहे त्याच्यात. हो आहे आणि त्याच्यामध्ये. दादासाहेब आता असं म्हणतात आहेत की कोर्टाला अशा प्रकारची एक विनंती करावी की आम्ही कायद्यात बदल करत आहोत, हा राजकीय हस्तक्षेप होणार नाही. जर आता ह्या भारतीय जनता पार्टीची पॅनल इथे आहे महानगरपालिकेत, यांनी जर एक ठराव केला, यांनी एक जर ठराव केला की वा आम्ही 5 पट दंड माफ करतोय, गाडेधारकांवर अन्याय होतोय, गाडेधारकांनी आंदोलनं केली, गाडेधारकांनी मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या अपील केली, हे जर 2 वर्षापासून जर चालू आहे, तर स्थानिक बॉडी याचं एक ठराव आणू शकते आणि याच्यात दंड माफ, 5 पट दंड माफ, रेडी रेकनर किंवा जुन्या भाड्याप्रमाणे 2 पट 3 पट ज्याप्रमाणे आमचे अध्यक्ष साहेब म्हणतायत, किंवा 2 पट 3 पट 4 पट घ्या, 5 पट घ्या जुन्या भाड्याच्या, त्याच्याप्रमाणे जर तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स केली आणि जर बिलं दिली लोकांना, तर लोक, मला नाही वाटत लोक ते 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या आत भरतील आणि कुठलाही प्रसंग याच्यात येईल. पण यांनी त्यांची मानसिकता दाखवावी. यांनी कोर्टाच्या आड लपून काही फायदा नाही ना. कोर्ट काय म्हणेल, उद्या तुम्हाला संसार करायचा आहे, 25 ठराव झालेत, अजून एक 26वा ठराव करायचा. आणि हा 26वा ठराव करत असताना शासनाचं म्हणजेच पर्यायाने नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होतं आहे. आर्थिक नुकसान आपण होईल या भावनेने हे कोणत्याही प्रकारचे नगरसेवक त्याला ठरावाला मंजुरी देणार नाही. आर्थिक नुकसान आपल्याला म्हणता येणार नाही. कसं आर्थिक नुकसान म्हणता येईल, याकडे आपण गाडेधारक जे आहेत त्यांचे कुटुंबीय त्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे फायद्यासाठी महानगरपालिका नाही आहे, जनतेला सुविधा पैसाच महत्वाचा साहेब. किंवा जर माणसाकडे पैसे राहिले असते तर त्याने टावर चौकात दुकान घेतलं असतं ना. रेशनिंग असते ना. हे महानगरपालिकेचं दुकान काय घेतो माणूस, की त्याकडे कमी पैसे लागतात बुवा, आपल्याला कमी डिपॉझिट लागतं, कमी भाडं लागतं, पण त्याला प्रायव्हेट दुकान नसतं घेता आलं का. MIDCत आपण प्लॉट का घेतो, की आपल्याला तिथे आपल्याला बुवा त्याच्यात रेशनिंग असतं, ते कमी पैशामध्ये आपल्याला प्लॉट मिळतो, कमी पैशात आपला उद्योग उभा. ही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहे ना. जर महानगरपालिकेने ह्या नगरसेवकांनी जर मानसिकता ठेवली आणि शासनाला पटवून दिलं की नाही बाबा, हे 2 कोटी रुपये बिल आम्ही वर्षानुवर्षे 2 पिढ्या 3 पिढ्या जरी गेल्या तरी आम्ही हे यांच्याकडनं वसूल करू शकत नाही, कारण हा भरूच शकत नाही, एवढं याची इन्कम नाही, एवढी याची प्रॉपर्टी नाही, तर आम्ही हा ठराव करतोय, आम्ही एवढे याची कॅल्क्युलेशन करतोय, आम्हाला जसं एवढे याच्यापासून उत्पन्न होईल आणि या ठरावाला तुम्ही मान्यता द्यावी. पण 1231 मगाशी तुम्ही बोलला, हो, त्या ठराव जर तो जिवंत आहे, त्याला कोणत्या प्रकारचे विखंडितकरण झालेलं नाहीये, तर नवीन ठराव करण्याची काय आवश्यकता नाही. महापौरांनी की आमचा तो ठराव जिवंत आहे, मुख्यमंत्री साहेबांना सांगावं, त्यांचं सरकार आहे, त्यांचं तिथे पॅनल आहे, सर्वानुमते त्याला पुनरुज्जीवन करून त्या ठरावाला तो त्या अनुषंगाने जर लागू केला 2012 पासून, तर मला नाही वाटत जळगाव शहरातला कुठलाही गाडेधारक त्याला मान्यता देणार नाही. अच्छा. आणि मी सांगतो की यावलकर साहेब, तुम्हाला हेही सांगू इच्छितो की किशोरराजे निंबाळकर साहेबांनी जेव्हा अपील केलं होतं गाडेधारकांना 2017 मध्ये, तेव्हा 72 ते 96 तासात गाडेधारकांनी 21 कोटी रुपये भरले होते. आपण विसरलेले. जर डांगे साहेब म्हणता अल्टिमेटम हा याला प्रश्न येऊ शकत नाही. जिथे कार्य म्हटलं तिला आर्य होतं. आपण 21 कोटी भरताना कोणत्या आधाराने पैसे नगरपालिकेत जमा? आम्ही जुन्या भाड्याच्या प्रमाणे त्यात थोडी भाडेवाढ करून जशी यांना चेक दिले होते आम्ही, जसं आपण आणि ते नगरपालिकेने घेतले. आपण एक वाक्य पहिलेही बोलले की आपण भाडे भरलेले नाही. आम्ही 2010 पासून यांना चेक देतोय. ज्या मार्केटचा करार संपला ते मार्केट पूर्ण गाडेधारक यांना 10% भाडेवाढ करून दरवर्षी यांना चेक देतं. ते छापील पत्र त्यांनी करून ठेवलेले आहे की आम्ही आपल्याकडे कुठलीही मागणी केलेली नाही आणि कुठलाही हे केलेलं नाही. यांनी आम्हाला डिफॉल्टर केलेला आहे. महानगरपालिकेने जळगाव शहरातल्या 2500 गाडेधारकांना डिफॉल्टर केलेला आहे. यांनी जर ठराविक रक्कम ती जमा करून घेतली असती तर आज आम्ही कोणीही डिफॉल्टर नव्हतो आणि आम्हाला कोणीही काढू शकलेलं नसतं. राहिला फक्त पैशांचा वाद की 100 रुपये मागताय, आम्ही 5 रुपये देतोय, कुठेतरी 20-25 रुपयात तडजोड झाली असती आणि तो वाद मिटला असता. यांनी आमच्या ताब्यातनं गाळा घ्यायची ही भाषा केली नसती. यांची चुकी. आता आपली पुढची अध्यक्ष म्हणून काय भूमिका असेल आणि काय आपण करणार? मी आता सध्याचे जे नगरसेवक आहेत, तुम्ही ठराव करावा
की जळगाव महानगरपालिकेचे जे अविकसित किंवा अव्यावसायिक मार्केट्स आहेत 14 मार्केट्स, बरोबर, त्याच्याबद्दल तुम्ही ठराव करायचा की वस्तुनिष्ठ अभ्यास केल्यानंतर हे गाडेधारक अशा पद्धतीने, म्हणजे त्यांनी जे 81 प्रमाणे ज्या नोटिसेस दिलेल्या आहेत, नोटिसेस त्याप्रमाणे भरूच शकत नाही लक्षात, याचा अव्यावसायिक म्हणून ठराव केलेला आहे. आणि यांना 2012पर्यंत ज्या पद्धतीने भाडं भरत होते त्यामध्ये 3 ते 4 पट वाढ करून भाडं घेणं योग्य राहील. आणि शेवटी एक ओळ टाकायची, त्यांना जी भीती वाटते की मागच्या नगरसेवकांवर जशी रिकव्हरीचा प्रश्न आलेला आहे, तर तशी यांना भीती वाटते की आपण जर असा ठराव केला चुकीचा तर आपल्यावर सुद्धा रिकव्हरी निघू शकते. तर त्यांना मी सांगितलं शेवटी तुम्ही एक ओळ टाका ना, लाईन टाका त्यामध्ये की शेवटी शासनाने योग्य निर्णय घ्यावा. हा निर्णय शेवटी शासन घेईल, तुमचा प्रश्न येत नाही, पण तुम्ही आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही ठराव करावा असं मी त्यांना सांगितलं, सर्व नगरसेवकांना विनंती. डॉक्टर साहेब, जसं तुम्ही ही विनंती केलेली आहे त्यानुसार जर झालं तर सगळेजण पैसे जमा करून टाकतील. बिलकुल प्रश्न नाही, दंड सगळं कमी होईल. पण जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत सर्व त्या पद्धतीने आम्ही पैसे भरून टाकू. समजा हे नाही झालं, तुम्ही यापूर्वी मोठा मोर्चा काढलेला आहे, हो, आंदोलनं केलेली आहे, हो, आंदोलनाचा आपला पवित्रा राहू शकणार आहे कसा राहील? बिलकुल प्रश्न नाही. जर अन्याय होत असेल, या लोकांच्या जीवन मरणाचा जर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल तर अर्थातच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, जळगाव शहराच्या शांततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून शासनाने, प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने याचा विचार करावा आणि जळगाव नगरपालिकेच्या गाळेधारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलावं अशी आमची शेवटपर्यंत अपेक्षा आहे. आणि जर आमच्यावर अन्याय होता असं वाटलं तर आमचे गाळेधारक त्यांच्या कुटुंबियांसह, मुलं बाळं, म्हातारे, आई वडील त्या दुकानात जाऊन बसतील आणि भलेही बळाचा वापर जर त्यांनी केला, फरफटत नेऊ द्या ना त्यांना, पण दुकान सोडणार नाही. ज्या ठिकाणी आपण आपली रोजीरोटी, ज्या ठिकाणी रोजीरोटी आहे, देशोधडीला लागू नये, आपण तसा प्रयत्न. खूप चांगल्या प्रकारची माहिती डॉक्टर साहेब आणि संजय पाटील यांनी आपल्याला या ठिकाणी दिली. 2500 दुकानं आहेत, 12,000 ते 15,000 नागरिकांचा हा खरा प्रश्न आहे. जळगाव महानगरपालिकेने एक सामंजस्याची भूमिका ठेवून यांच्यामध्ये एक समन्वय घडून आणणं आता आवश्यक आहे. अन्यथा या जळगाव शहरामधलं कायदा सुव्यवस्था निश्चित धोक्यात येईल. जशी महानगरपालिकेची विकासाची भूमिका असते त्याचबरोबर या जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सोयी सुविधा देणं देखील तितकंच आवश्यक असतं. अशा प्रकारची भूमिका देखील डॉक्टर साहेबांनी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यांना न्यायपूर्णक अशा पद्धतीने योग्य भाडेवाढ करून अपेक्षित आहे. ती नाही झाल्यास आंदोलनाचा पवित्रा मात्र निश्चित घेतला जाईल अशी प्रखर भूमिका डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे. मी सारा जळगावकरांच्या वतीने, लोकलय स्टुडिओच्या वतीने यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण दोघेही या ठिकाणी येऊन, या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण ही सगळी माहिती दिली. मी आपले मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. थँक्यू. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी,